नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा पाटील, फर्ग्युसन महाविद्यालय पुणे, राज्यशास्त्र विभाग. इयत्ता 12वी राज्यशास्त्र पाठ्यपुस्तकातील प्रकरण क्रमांक 6 भारत आणि जग याबद्दल आज आपण विचार करणार आहोत. या पाठामध्ये भारताचे परराष्ट्रीय धोरण आणि भारताचे इतर देशांशी असणाऱ्या संबंधाचा आपण विचार करणार आहोत. भारताच्या परराष्ट्र धोरणाचा उगम स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये झालेला आहे. भारत ब्रिटिश वसाहत असतानाही भारताचा आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये सहभाग होता. तसेच स्वातंत्र्यानंतरचे भारताचे परराष्ट्र धोरण हे काही बाबतीत ब्रिटिश धोरणाप्रमाणेच राहिलेले आहे, तर काही बाबतीमध्ये ब्रिटिश धोरणापेक्षा वेगळे राहिलेले आहे. आता आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे पाहणार आहोत. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा कायम ठेवणे हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. आपल्या भारताच्या संविधानाच्या भाग 4 मध्ये कलम 51 मधील मार्गदर्शक तत्वांमध्ये त्यांचा समावेश केलेला आहे. त्यात असे म्हटले आहे की भारताचे शासन आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी विशेष प्रयत्न करील. भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या उद्दिष्टांमध्ये देशाचे सार्वभौमत्व आणि एकात्मता यांचे संरक्षण करणे आणि वृद्धी आणि विकासाला चालना देणे, व्यापक अर्थाने राष्ट्रीय सुरक्षेचे जतन करणे यांचा समावेश होतो. भारताने जागतिक अर्थव्यवस्थेशी अधिक एकात्मीकरण साधण्याचे धोरण अवलंबले आहे. या कारणामुळे शेजारी देशांबरोबर चांगले संबंध राखणे, क्षेत्रीय गटांबरोबरील उदाहरणार्थ आसियान, युरोपियन युनियन यांच्याशी संबंध बळकट करणे, हिंदी महासागर क्षेत्र आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखणे ही देखील समकालीन भारतीय परराष्ट्र धोरणाची महत्त्वाची उद्दिष्टे आहेत. आपण आता भारताच्या परराष्ट्र धोरणाची तत्त्वे पाहूत. भारताच्या परराष्ट्र धोरणकर्त्यांना काही मूलभूत तत्त्वे नेहमीच मार्गदर्शक राहिलेली आहेत. ती म्हणजे राज्यांची सार्वभौम समानता, सर्व राज्यांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक एकात्मतेचा आदर, इतर राज्यांच्या अंतर्गत बाबीमध्ये हस्तक्षेप न करणे, आंतरराष्ट्रीय कायद्याचा सन्मान, आंतरराष्ट्रीय आणि क्षेत्रीय संघटनांमध्ये सक्रिय सहभाग, शांततापूर्ण सहजीवन आणि आंतरराष्ट्रीय विवादांचे शांततामय मार्गाने निराकरण यावर विश्वास, अशी काही तत्वे सांगितली गेलेली आहेत. 7 सप्टेंबर 1946 रोजी ऑल इंडिया रेडिओवर दिलेल्या भाषणात पंडित नेहरू यांनी भारतीय परराष्ट्र धोरणाची वैशिष्ट्ये स्पष्ट केली. ते म्हणाले, ज्यांच्यामुळे भूतकाळात जागतिक युद्धे झाली आणि जे भविष्यात त्याहूनही मोठ्या विनाशास कारणीभूत ठरतील अशा परस्पर विरोधी लष्करी करारांच्या आणि गटांच्या राजकारणापासून आपल्याला शक्यतो दूर ठेवावे असे आम्ही प्रस्तावित करत आहोत. इंग्लंडबरोबर मैत्रीपूर्ण संबंध राहतील अशी आशा व्यक्त करून त्यांनी अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांनाही मैत्री करण्यासाठी आमंत्रित केले. चीनबरोबर असलेली मैत्री पूर्वीप्रमाणेच कायम राहील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. त्यांनी अलिप्ततावादाचे धोरणही मांडले. अलिप्ततावाद हे भारतीय परराष्ट्र धोरणाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. अलिप्ततावादाचा शब्दशः अर्थ कोणत्याही लष्करी कराराचा भाग होण्यास नकार असा आहे. युरोप, आशिया इतर भागातील देशांशी लष्करी करार करून अमेरिका आणि सोव्हिएत रशिया आपापले प्रभाव क्षेत्र विस्तारण्याचा प्रयत्न करत होते. या 2 महासत्तांपैकी कोणाही एकाच्या नेतृत्वाखालील लष्करी कराराचा भाग होण्यास नकार देऊन भारताने
अलिप्ततावादाचा मार्ग निवडला. दोन्ही महासत्तांपासून समान अंतर राखण्याचे धोरण भारताने अवलंबले. अलिप्ततावादाची संकल्पना आणि धोरण हे तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचे योगदान आहे. अलिप्ततावादाच्या धोरणातील मूलभूत मुद्दे म्हणजे स्वतंत्र परराष्ट्र धोरण आणि शांततेचा मार्ग हे आजही प्रस्तुत आहेत. आपण आता भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक पाहूयात. यामध्ये भौगोलिक घटक आहेत, ऐतिहासिक घटक, आर्थिक घटक, राजकीय घटक आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्था यांचा समावेश होतो. दक्षिण भारताची मोठी किनारपट्टी तसेच उत्तर आणि ईशान्येकडील हिमालय पर्वताच्या रांगा यांनी भारताच्या परराष्ट्र आणि सुरक्षा धोरणाविषयीच्या दृष्टिकोनाला आकार दिला आहे. त्याचप्रमाणे जवळजवळ संपूर्ण उत्तर आणि ईशान्य सीमेपलीकडे चीनसारखा मोठा देश असणे याचाही परराष्ट्र धोरणावर परिणाम झालेला आहे. दक्षिण आशियात भारताच्या सर्व शेजारी देशांची भारताबरोबर सीमा आहे. दक्षिण आशियाच्या या वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक परिस्थितीचाही भारताच्या परराष्ट्र धोरणावरती परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. भारताचे हिंदी महासागरात महत्त्वाचे स्थान आहे. भारताला विस्तृत सागरी किनारा आहे. तसेच पश्चिमेकडे लक्षद्वीप आणि पूर्वेकडे अंदमान आणि निकोबार बेटे आहेत. दुसरा घटक आहे ऐतिहासिक घटक. यात शांतता आणि सहजीवन या भारताच्या पारंपरिक सांस्कृतिक मूल्यांचा समावेश होतो. पश्चिम, मध्य आणि आग्नेय आशियातील देशांबरोबरील ऐतिहासिक सांस्कृतिक संबंधाचा भारतीय परराष्ट्र धोरणावर झालेल्या परिणामांचाही यामध्ये समावेश होताना आपल्याला दिसून येतो. पुढचा घटक आहे तो म्हणजे आर्थिक घटक. अलिप्ततावादी धोरणाचा राजकीय, सामरिक तसेच आर्थिक संदर्भही आहे. आर्थिक मदतीबरोबर जर अटी लादल्या जात असतील तर अशी मदत भारताने नाकारलेली आहे. आयात पर्यायी धोरण आणि सार्वजनिक क्षेत्राचे महत्त्व यांचा भारताच्या परराष्ट्र धोरणावर मोठा परिणाम झाला. 1991 नंतर उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाचे धोरण अवलंबिल्यानंतर भारतीय परराष्ट्र धोरणात अनेक मूलभूत बदल घडून आले. पुढचा घटक आहे राजकीय घटक. भारताचे परराष्ट्र धोरण बनवण्यात आणि राबवण्यात शासनाचे कार्यकारी मंडळ महत्त्वाची भूमिका बजावते. राजकीय नेतृत्वाचा परराष्ट्र धोरणावर मोठा प्रभाव असतो. जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, PV नरसिंह राव, अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी या प्रधानमंत्र्यांनी भारताचे परराष्ट्र धोरण घडवण्यात निर्णायक भूमिका बजावली आहे. परराष्ट्र धोरणाचा आराखडा बनवणे आणि राजकीय नेतृत्वाला त्याविषयी सल्ला देणे यात परराष्ट्र मंत्रालय महत्त्वाची भूमिका निभावते. त्याशिवाय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांचाही परराष्ट्र धोरण ठरवण्यात महत्त्वाचा सहभाग असतो. पुढचा घटक आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवस्था. शीतयुद्धाच्या काळात द्विध्रुवीय व्यवस्था आणि महासत्तांचे राजकारण यांचा भारतीय परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडला. शीतयुद्ध संपल्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणात मोठे बदल घडले. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेप्रमाणे क्षेत्रीय व्यवस्थेचाही भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडलेला आहे. शीतयुद्धोत्तर काळातील भारत अमेरिके दरम्यानचा संवाद तसेच 1960च्या दशकानंतरचा चीन पाकिस्तान संवाद आणि 1990 नंतर रशिया आणि चीन यांच्यातील सुधारलेले संबंध यांचा भारताच्या परराष्ट्र धोरणावर परिणाम झालेला दिसून येतो. आता आपण भारताचे जगाबरोबरील संबंध पाहूयात. स्वातंत्र्यानंतर भारताने जगातल्या बहुतेक देशांशी संबंध प्रस्थापित केले आहेत. सर्वच देशांशी सारखेच किंवा चांगले आणि जवळचे संबंध असणे हे शक्यही नसते आणि आवश्यकही नसते. काही देशांबरोबरील संबंध इतर देशांपेक्षा जवळचे अथवा चांगले असतात. मोठ्या सत्तांबरोबरील संबंध सर्व देशांसाठी महत्त्वाचे असतात. या भागात आपण 3 मोठ्या देशांबरोबरच्या तसेच भारताच्या शेजारी राष्ट्रांबरोबरच्या संबंधांचा आढावा घेणार आहोत. अमेरिका
ही शीतयुद्ध काळातील दोन महासत्तांपैकी एक होती. आज शीतयुद्धोत्तर जगातील ती एकमेव महासत्ता आहे. शीतयुद्ध काळात सोव्हिएत रशिया ही दुसरी महासत्ता होती. रशिया हा तिचा वारसदार देश 21व्या शतकात एक मोठी प्रभावशाली सत्ता म्हणून उदयास आलेला आहे. याच काळात चीनचाही मोठी सत्ता म्हणून उदय झालेला आहे. 21व्या शतकात उदयाला आलेल्या नवीन सत्तांपैकी भारत हाही एक महासत्ता म्हणून ओळखला जातो. आता आपण भारताचे अमेरिका, सोव्हिएत रशिया आणि चीन यांच्याबरोबर असणारे संबंध पाहूयात. भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा भारताचे अमेरिकेबरोबरील संबंध चांगले होते. ब्रिटनचे प्रधानमंत्री चर्चिल यांच्याशी अटलांटिक संधीविषयी वाटाघाटी करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष F.D. रूझवेल्ट यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या मागणीला पाठिंबा दर्शविला. मात्र शीतयुद्धातील घटनांविषयी भारत आणि अमेरिका यांची मते अगदीच भिन्न होती. त्यामुळे शीतयुद्धाच्या काळात त्या दोघातील संबंध बहुतांशी तणावाचे राहिले. हंगेरी आणि चेकोस्लोव्हेकिया येथील पेच प्रसंगाविषयी भारताचे स्वतंत्र मत आणि अमेरिकेच्या व्हिएतनाममधील हस्तक्षेपाचा भारताने केलेला निषेध ही अमेरिकेच्या नाराजीची कारणे होती. तर दुसऱ्या बाजूला अमेरिकेची काश्मीरच्या पेच प्रसंगाविषयीची भूमिका ही भारताची सततची डोकेदुखी होती. 1970च्या दशकापासून अमेरिका, पाकिस्तान आणि चीन यांची जवळीक ही भारताची मोठी समस्या होती. शीतयुद्ध संपल्यानंतर आणि सोव्हिएत रशियाचे विघटन झाल्यानंतरही भारत अमेरिका संबंध लगेच सुधारले नाहीत. भारताला अवकाश तंत्रज्ञानातील मदत थांबवावी याकरिता अमेरिकेने नव्याने जन्मास आलेल्या रशियावर दबाव आणला. 1998 मधील भारताच्या दुसऱ्या अणुचाचणीनंतर अमेरिकेने भारतावर निर्बंध लादलेले होते. 20व्या शतकाच्या शेवटी भारत अमेरिका संबंधाचे स्वरूप बदलू लागले. भारताने राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या दहशतवाद विरोधी युद्धाच्या भूमिकेला पाठिंबा दिला. अमेरिकेची काश्मीर प्रश्नाविषयीची भूमिका हळूहळू भारताला अनुकूल होत गेली. 2008 मधील भारत अमेरिका नागरी आण्विक सहकार्य करारामुळे या दोन्ही देशांच्या संबंधांना वेगळे वळण मिळाले. अमेरिकेसाठी भारत हा इंडो पॅसिफिक क्षेत्रातील एक महत्त्वाचा भागीदार आहे. भारतासाठी अमेरिका हा गुंतवणुकीचा मोठा स्रोत आणि व्यापारातील मोठा भागीदार आहे. या दोन देशातील संरक्षण विषयक संबंधामध्ये सातत्याने वाढ होताना आपल्याला दिसून येते. आता आपण भारत आणि सोव्हिएत रशिया यांचे संबंध पाहूयात. सोव्हिएत रशिया बरोबरील संबंध हे शीतयुद्ध काळातील भारताचे सर्वाधिक टिकाऊ संबंध होते. भारताच्या सार्वजनिक क्षेत्रातील अवजड उद्योगांसाठी सोव्हिएत रशियाने तंत्रज्ञान आणि कमी व्याजदराचे कर्ज अशी मदत देऊ केली. भारताच्या संरक्षण दलांना महत्त्वाची शस्त्रास्त्रे पुरवली. तसेच यापैकी काही शस्त्रास्त्रांचे भारतात उत्पादन करण्याचे करारही केले गेले. या दोन देशातील संबंधामध्ये 1971चा भारत सोव्हिएत मैत्री करार हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. त्याच पद्धतीने सुखोई लढाऊ विमाने आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्रे यांच्या एकत्रित उत्पादनासाठी रशियाने भारताबरोबर करार केले. कुडनकुलम येथील अणुऊर्जा प्रकल्पासाठी अणुभट्ट्या देण्याचेही त्याने मान्य केले. रशियाने आपली ॲडमिरल गोर्शकॉव नावाची विमानवाहू युद्धनौका भारताला विकत दिली, जी आज INS विक्रमादित्य या नावाने ओळखली जाते. रशियातून येणारी शस्त्रास्त्रे हा आजही दोन देशातील संबंधांचा पाया आहे. त्याशिवाय रशियातील तेल क्षेत्रात दोन्ही देशांची गुंतवणूक आहे आणि त्यातून भारताची ऊर्जा सुरक्षेची गरज अधोरेखित होताना आपल्याला दिसून येते. आता आपण भारत आणि चीन या देशांचे संबंध पाहूयात. कम्युनिस्ट चीनला मान्यता देणाऱ्या सुरुवातीच्या काही देशांपैकी भारत हा एक देश होता. त्यानंतर
या दोन देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले. 1954 मध्ये या दोन देशांनी व्यापार आणि सहकार्याचा करार केला, ज्यायोगे भारताने तिबेटवरील चीनच्या सार्वभौमत्वास मान्यता दिली. मात्र 1950च्या दशकाच्या अखेरीस भारत आणि चीन यातील संबंध ताणले जाण्यास सुरुवात झाली. त्याचे एक कारण होते या दोन देशातील सीमा विवाद, ज्यात भारतातील लडाख राज्यातील अक्साई चीनचा भाग आणि ईशान्येकडील नेफा म्हणजेच आजचा अरुणाचल प्रदेश यांचा समावेश होतो. त्यावरून 1962 मध्ये झालेल्या भारत-चीन युद्धात भारताचा पराभव झाला. भारत आणि चीन यांचे तिबेटच्या दर्जाबाबत देखील मतभेद झालेले आपल्याला दिसून येतात. दलाई लामा यांना भारतात राजकीय आश्रय देण्यावरून चीनने भारताविरुद्ध टीका केलेली आहे. 1976 मध्ये भारत आणि चीनमधील राजनयिक संबंध पुन्हा प्रस्थापित झाले. प्रधानमंत्री मोरारजी देसाई आणि राजीव गांधी यांच्या काळात द्विपक्षीय संबंध सुधारण्याचे प्रयत्न झाले. दोन्ही देशादरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता व सौहार्दपूर्ण वातावरण राखण्याचा करार झाला. 21व्या शतकातील भारत-चीन संबंधाचे स्वरूप खूपच गुंतागुंतीचे आहे. एका बाजूला दोन्ही देशातील सीमा विवादाचे अजूनही निराकरण झालेले नाही, त्यामुळे दोहोंदरम्यान अधूनमधून तणाव निर्माण होतच असतो. गेल्या 2 दशकात दोहोंदरम्यानचे व्यापारी संबंध वृद्धिंगत झालेले आहेत. आज चीन भारताच्या सर्वात मोठ्या व्यापारी भागीदारांपैकी एक आहे. तसेच जागतिक व्यापारी संघटना आणि वातावरण बदलाविषयीच्या वाटाघाटी यात भारत आणि चीन एकमेकांचे भागीदार असलेले आपल्याला दिसून येतात. चीनचा पाकिस्तानला असलेला पाठिंबा ही देखील भारतासाठी एक मोठी समस्या बनलेली आहे. आज चीन आणि भारत हे आंतरराष्ट्रीय संबंधांना आकार देऊ शकणाऱ्या देशांमध्ये गणले जातात. भारत जगातल्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे, तसेच सर्वात मोठा लोकशाही देश आहे. आण्विक, अवकाश आणि इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने लक्षणीय प्रगती केलेली आहे. यामुळेच जगातल्या सर्वात मोठ्या 20 अर्थव्यवस्थांच्या व्यासपीठावर म्हणजेच G20 फोरम मध्ये भारताला स्थान मिळालेले आहे. तसेच ब्रिक्समध्येही भारताचा समावेश आहे, म्हणजेच ब्रिक्सचा भारत हा सदस्य देश आहे. 1990च्या दशकाच्या अखेरीस रशियाचे परराष्ट्र मंत्री येवगेनी प्रिमाकोव यांनी रशिया, चीन, भारत अशी त्रिपक्षीय शिखर परिषदेची कल्पना मांडली, जी एक प्रकारे भारत ही उगवती प्रादेशिक सत्ता आहे याला दिलेली मान्यता होती. आता आपण भारताचे शेजारच्या देशांशी असणारे संबंध पाहूयात. म्यानमार, चीन, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, थायलंड, इंडोनेशिया हे सगळे देश भारताचे शेजारी आहेत. याशिवाय हिंदी महासागर क्षेत्रातील देश जे पूर्व आफ्रिका, पर्शियन आखात ते मलेशिया, व्हिएतनामपर्यंत पसरलेले आहेत आणि हिंदी महासागरावर अवलंबून असलेल्या मध्य आशियाई प्रदेश हा भारताचा विस्तारित शेजार आहे. स्वातंत्र्योत्तर काळात या सगळ्या देशांशी चांगले संबंध प्रस्थापित करणे हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट राहिलेले आहे. प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू आशियाई आणि आफ्रिकी प्रदेशांविषयी किंवा प्रादेशिकतावादाची संकल्पना मांडली आणि सर्व नवस्वतंत्र देशांची एकजूट करण्याचा प्रयत्न केला. 1947ची आशियाई परिषद आणि 1955 मध्ये इंडोनेशियातील बांडुंग येथील शिखर परिषद जी झाली ती म्हणजे याचीच परिणती. आता आपण भारत आणि पाकिस्तान यांचा संबंध पाहूयात. भारत आणि पाकिस्तान यांचे तणावाचे संबंध होते. अगदी स्वातंत्र्याच्या काळापासून त्यांच्यामध्ये तणाव होता. दोन्ही राष्ट्रांदरम्यान काश्मीरच्या प्रश्नावरून 1947-48 मध्ये युद्ध झाले. 1965 मध्ये पुन्हा काश्मीर प्रश्नावरून युद्ध झाले. 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर बांगलादेशाची निर्मिती झाली. काश्मीरबाबतच्या वादाचे स्वरूप हे सुरुवातीला सीमावादाचे होते.
पुढे 1990च्या दशकात त्याला दहशतवादाचे स्वरूप प्राप्त झाले. पाकिस्तानचे चीनशी असलेले वाढते संबंध हा देखील भारताच्या दृष्टीने चिंतेचा विषय होता. चीनने पाकिस्तानमध्ये चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या आधारे गुंतवणूक करण्यास सुरुवात केलेली आहे. भारत पाकिस्तान दरम्यान शांतता प्रस्थापित करण्याचे अनेक प्रयत्न झालेले आहेत. त्यात 1972चा सिमला करार आणि 1999चा लाहोर करार यांचा उल्लेख करता येईल. परंतु त्यात भारताच्या या प्रयत्नांना पाकिस्तानकडून योग्य प्रतिसाद मिळताना दिसत नाही. स्वातंत्र्यानंतर भारताने अनेक देशांशी करार केलेले आहेत. सागरी किनारा नसलेल्या हिमालयीन राजवटींना भारतीय भूमीतून समुद्र प्रवेश मिळालेला आहे. तसेच भारताने या देशांच्या संरक्षणाची जबाबदारी देखील स्वीकारलेली आहे. भारताने या देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करण्याचे धोरण पाळलेले आहे. 1975मध्ये सिक्कीमने भारतात विलीन होण्याचे ठरवले. आज ते भारतीय संघराज्यातील एक राज्य आहे. भारताच्या नेपाळबरोबरील संबंधात अनेक चढउतार आलेले आहेत. 2006मध्ये भारताने नेपाळला अंतर्गत यादवीतून बाहेर पडून संवैधानिक शासनाकडे वाटचाल करण्यास मदत केली. भूटानबरोबरील संबंध बहुतांशी मैत्रीचेच राहिलेले आहेत. अलीकडच्या काळात भारताने भूतानलाही संवैधानिक राजेशाही प्रस्थापित करण्यास मदत केलेली आहे. 1971मध्ये बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळवण्यात भारताने केलेला हस्तक्षेप निर्णायक ठरलेला आहे. गेल्या 5 वर्षांहून अधिक काळ या दोन देशांमधील संबंध हे मैत्रीचे राहिलेले आहेत. सीमापार दहशतवाद आणि अंतर्गत विद्रोह या दोन्ही देशांच्या सामायिक समस्या आहेत. अलीकडेच भारत आणि बांगलादेशाने सागरी सीमेवरील आणि लँड एन्क्लेव्ह विवाद यशस्वीपणे सोडवलेला आहे. ब्रह्मदेश म्हणजे आत्ताचा म्यानमार आणि सिलोन म्हणजे आत्ताचा श्रीलंका हे ब्रिटिश भारताचा भाग होते. स्वातंत्र्यानंतर भारताने या दोन्ही देशांशी चांगले संबंध प्रस्थापित केले. श्रीलंकेबरोबरील संबंधात चांगले आणि वाईट अशी दोन्ही पर्वे येऊन गेली. श्रीलंकेबरोबरील सागरी सीमा विवादास्पद होती आणि त्या अनुषंगाने दोन्ही देशातील मच्छीमार नकळतपणे एकमेकांच्या सागरी सीमा ओलांडून दुसरीकडे गेल्यामुळे पकडले जाण्याची समस्या होती. त्याचप्रमाणे श्रीलंकेतील तमिळ प्रश्न हा देखील द्विपक्षीय संबंधातील एक समस्या होती. 1987मध्ये श्रीलंकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जयवर्धने यांच्या विनंतीवरून भारताने श्रीलंकेत शांतीसेना पाठवली होती आणि त्यानंतर दोन्ही देशांमध्ये वाईट संबंधाचे एक मोठे पर्व येऊन गेले. मात्र दोन्ही देशातील सध्याच्या शासनाच्या काळात संबंध पुन्हा एकदा सुधारलेले आपल्याला दिसून येतात. 1962च्या लष्करी उठावानंतर म्यानमारने स्वतःवर बाहेरच्या जगापासून अलिप्त राहण्याचे धोरण लादले, ज्यामुळे भारत म्यानमार संबंध थंडावले. 1992मध्ये भारताने लोकशाहीवादी चळवळीला आणि तिच्या नेत्या ऑंग सान सू ची यांना पाठिंबा दर्शवलेला होता. मात्र त्यानंतर लगेचच भारताने म्यानमारमधील लष्करी राजवटीशी संबंध सुधारले. पश्चिम आशियाई क्षेत्र भारतासाठी नेहमीच महत्त्वाचे राहिलेले आहे. आर्थिक विकासाचे इंजिन असलेले खनिज तेल याच क्षेत्रातील देशांमधून येते. इराण हा एक पारंपरिक मित्र आहे. मध्ययुगीन काळापासून सांस्कृतिक आणि राजकीय संबंध टिकून राहिलेले आहेत आणि 20व्या शतकातील संबंधांना त्यांनी आकार दिलेला आहे. तसेच सौदी अरेबियाबरोबरील संबंधही केवळ खनिज तेलाबाबतचे नसून ऐतिहासिक आणि धार्मिक घटकांनी त्याला आकार दिलेला आहे. त्याचबरोबर भारताने इस्रायलबरोबर उत्तम संबंध राहतील याची खबरदारी घेतलेली आहे. इस्रायल भारतात हायटेक संरक्षण सामग्री पुरवणारा एक महत्त्वाचा देश आहे. स्वातंत्र्यानंतर जवाहरलाल नेहरू यांनी आशियाई देशांची एकीकरणाचा प्रयत्न केला. परंतु 1960च्या दशकात इंडोनेशियाबरोबरील संबंध हळूहळू थंडावले. शीतयुद्धाच्या काळात आग्नेय आशियातील बहुतेक देशांशी भारताचे संबंध अगदी नाममात्र होते, कारण हे देश शीतयुद्धामुळे झालेल्या गटबाजीमध्ये भारताच्या विरुद्ध बाजूला होते. व्हिएतनाम हा त्याला एक अपवाद होता. भारताने व्हिएत मिन्हच्या संघर्षाला
पाठिंबा दिलेला होता आणि अमेरिकेच्या व्हिएतनाममधील हस्तक्षेपाला विरोध केलेला होता. आज भारताचे सिंगापूरबरोबर संबंध चांगले आहेत आणि हा देश भारताचा एक प्रमुख व्यापारी भागीदार तसेच भारतात गुंतवणूक करण्यास उत्सुक असा देश आहे. त्याचप्रमाणे जपान, थायलंड, मलेशिया आणि इंडोनेशियाबरोबरील संबंधही सुधारलेले आपल्याला दिसून येतात. भारताचे आफ्रिकेबरोबर असणारे संबंध आपण पाहूयात. 1950 आणि 1960च्या दशकात आफ्रिकेतील वसाहतवाद विरोधी राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळी आणि तेथील भारतीय वंशाचे लोक हे भारताच्या आफ्रिका धोरणाचे लक्ष होते. भारताने वंशवादी भेदाभेदाला विरोध केला. हरारे येथील अलिप्ततावादी चळवळीच्या शिखर परिषदेदरम्यान निर्माण केलेल्या आफ्रिका फंड या माध्यमातून देखील मदत केली गेलेली आहे. आफ्रिकेबरोबरील भारताच्या संबंधात अनेक मुद्दे आणि संधी आहेत, जसे की 1990 नंतर बदललेल्या जागतिक अर्थव्यवस्थेत ऊर्जा सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. सध्या भारताच्या खनिज तेल आयातीपैकी सुमारे 24% तेल आफ्रिकेतून येते. दुसरा म्हणजे भारतीय उद्योग क्षेत्राने आता आफ्रिकेत रस घ्यायला सुरुवात केलेली आहे. ते आफ्रिकेतील विकसनशील देशांना तंत्रज्ञान आणि इतर मदत देण्याची शक्यता आहे. पूर्व आणि दक्षिणी आफ्रिकी देशात भारतीय वंशाचे सुमारे 2 कोटी लोक राहतात. भारताने आता त्यांच्याकडे अधिक सकारात्मक दृष्टीने पाहायला सुरुवात केलेली आहे. हिंदी महासागरातील सुरक्षा हा भारतासाठी काळजीचा मुद्दा आहे. भारताच्या या सामरिक दृष्टिकोनात सोमालियापासून दक्षिण आफ्रिकेपर्यंतचे सर्व देश येतात. सोमाली समुद्रातील चाचेगिरीच्या वाढत्या घटना आणि दहशतवादाचा वाढता धोका हे भारतासाठी संवेदनशील मुद्दे आहेत. भारतातील अग्रगण्य सैनिकी प्रशिक्षण संस्था हे आफ्रिकी देशांचे आकर्षण आहे. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, तसेच देहराडूनमधील इंडियन मिलिटरी अकादमी आणि वेलिंग्टन येथील स्टाफ कॉलेज यांचा त्यात समावेश होतो. हिंदी महासागर हा जगातील सर्वात जास्त वावर असलेला आणि महत्त्वाचा सागरी वाहतुकीचा मार्ग आहे. त्यामुळे त्यांच्याशी सुद्धा अत्यंत चांगले संबंध असलेले आपल्याला दिसून येतात. भारताच्या परराष्ट्र धोरण आणि सुरक्षेच्या संदर्भात त्याचा विस्तृत समुद्र किनारा हे आव्हानही आहे आणि संधीही असलेली आपल्याला दिसून येते. शीतयुद्धाच्या काळात भारताचे परराष्ट्रीय धोरण 3 तत्वांभोवती आखले गेले होते: आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत अलिप्ततावाद, अंतर्गत क्षेत्रात स्वायत्तता आणि विकसनशील राष्ट्रांबाबत एकता. 1991 नंतर भारताच्या जागतिक दृष्टिकोनात बदल झाला आणि आर्थिक उदारीकरणाच्या धोरणाद्वारे भारताची अर्थव्यवस्था खुली करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. 1990च्या दशकात भारत आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक सक्षम राष्ट्र म्हणून पुढे आले आहे. आज भारताचा जागतिक राजकारणात सक्रिय सहभाग असलेला आपल्याला दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागात आपण भारताचे परराष्ट्रीय धोरण म्हणजेच भारताच्या परराष्ट्र धोरणाची तत्त्वे, त्याच पद्धतीनं भारताचे शेजारच्या देशांशी असणारे संबंध आणि भारताचे मोठ्या महासत्तांबरोबर असणारे संबंध म्हणजेच अमेरिका, रशिया आणि चीन यांच्याशी असणाऱ्या संबंधाचा आपण आज सविस्तर अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.